नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आणि मंडळी, आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बलगोडे या गावामध्ये मणेराजुरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत मणेराजुरी जिल्हा परिषद आणि सावर्डे पंचायत समिती गण या दोन निवडणुकांच्या अनुषंगाने या बलगोडे गावामध्ये आपण आलो आहोत। बलगोडे हे जे गाव आहे ते सध्या या एकूण निवडणुकीमध्ये सगळ्यात चर्चेला आलेलं आहे। मंडळी, सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि आत्ता आपल्या माहितीप्रमाणे 11:15 वाजलेले आहेत। या गावामध्ये मतदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेपासून संपूर्ण गावकऱ्यांनी पाठ फिरवली आहे। नुकत्याच या बलगोडे गावातील जो सौर ऊर्जा प्रकल्पाचा विषय आला, त्या सौर ऊर्जा प्रकल्पापासून या संपूर्ण मतदारांनी एकूण निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला। या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही मतदार किंवा गावातला कोणताही गावकरी या एकूण मतदानासाठी या मतदान केंद्रावरती आलेला नाही। सकाळी 7:30 वाजता संपूर्ण यंत्रणा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली होती। असं असताना सुद्धा या दोन बूथवरती सकाळपासून एकही मतदार इकडे फिरकलेला नाही आहे। तसं पाहिलं तर बलगोडे या गावामध्ये 2 बूथ आहेत। यामध्ये 53चा बूथ क्रमांक 5 आहे, जिथं 1082 मतदारांची नोंदणी आहे। तर जो दुसरा 53चा 6 बूथ आहे त्यावरती 1113 असे एकूण 2195 मतदारांची नोंद असलेल्या या गावामध्ये अद्यापपर्यंत सकाळपासून एकही मतदार या निवडणूक प्रक्रियेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला नाही आहे। सध्या गावामध्ये सुरू असलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पाचा विरोध आणि ह्या निवडणूक प्रक्रियेपासून मतदारांनी घेतलेली फारकत, या दोन्ही गोष्टीमुळे हे जे गाव आहे आणि हे 2 मतदान केंद्र आहेत ते संपूर्ण चर्चेला आलेले आहेत। त्यामुळं प्रशासनाच्या वतीने या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घेतली जाईल आणि याचबरोबर राजकीय मंडळींच्याकडून पण या एकूण निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमकी कोणती भूमिका घेतली जाईल हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेली नाही। सकाळी 7:30 वाजता सुरू झालेली ही निवडणूक प्रक्रिया आता 11:15 झाले तरीसुद्धा एकही मतदार मतदानासाठी या बूथवरती आलेला नाही आहे। या सध्या मणेराजुरी जिल्हा परिषद गटाची जर रचना आपण पाहिली तर मणेराजुरी जिल्हा परिषद गटामध्ये 4 उमेदवार या रिंगणामध्ये आहेत, तर सावर्डे पंचायत समिती गणामध्ये 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, त्याचबरोबर शिवसेना, एकनाथ शिंदे गट व इतर अपक्ष उमेदवार भारतीय जनता पार्टी अशा तिरंगी आणि चौरंगी या लढती होत आहेत। पण या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर बलगोडे गावामध्ये मतदारांनी जो निवडणूक प्रक्रियेपासून लांब राहण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा एकूणच परिणाम या निवडणूक प्रक्रियेवरती होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संजय माळी, तासगाव।